त्यावेळेला आझाद मैदानावरती दंगे झाले, त्यावेळेला मराठा पोलीस महिलांवरती मुसलमानांनी बलात्कार केले आणि त्यावेळेचे तत्कालीन हे तुम्ही काय आर पाटील हॅलो 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 मुसलमानांना अटक करायला हे अत्यंत चुकीचं हे चूक आहे, हे चूक आहे, त्याची चर्चा हे खोटं नाटक पसरवतात आहे. ईद आहे म्हणून मुसलमानांना अभयवर्तक मी तुम्हाला परवानगी देणार नाही. ईद आहे म्हणून मुसलमानांना ऐका सचिन सावंत, तुम्ही हस्तक्षेप करा, तुमचं राज्य होतं. इतकं खोटं नाटं बोलणं, खोटं अतिरंजित नाटं बोलत नाही, बोलणं, पुरावे अतिरंजित बोलणं, पुरावे तर कोर्टात जाल तुम्ही, मला खोटं बोलता. कोर्टामध्ये एक नाही तर करत. तुमच्या लोकांना खुनाच्या आरोपाखाली अटक केलेली आहे. भिवंडीमध्ये किती खोटारडे लोक आहात तुम्ही. भिवंडीमध्ये पोलीस स्टेशन तयार करायचं होतं. दोन भिवंडी पोलिसांना नाही. जाळलं. आता तुम्ही त्यावेळेला आझाद बोलत होता. धर्मसत्यापुढे काय वाटलं या ते? देशातली नरेंद्र राजसत्ता महाराजवरची तुटली. चर्चा. भिवंडीमध्ये मला सांगायला पाहिजे, राजसत्ता मला प्रेक्षकांना हे सांगायला पाहिजे, अभय वर्तक या व्यासपीठाचा वापर करून खोटा प्रचार करतायत, नाही, मी खोटारडेपणा नाही. करतायत, एक तर प्रक्षोभक बोलतायत. अविनाश- त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ही अविनाश- सनातनची प्रवृत्ती आहे. अविनाश- असं जर अभय वर्तकनी पुन्हा पुन्हा केलं तर सनातनच्या प्रतिनिधीला मी या स्टुडिओत यापुढे स्थान देणार नाही, नाही. लक्षात ठेवा. हे दादांत नाही, होतं. समाज विघातक बोलतायत, माझ्या- समाज विघातक बोलतायत. माझ्या- त्यांच्यावर कायदेशीर कारवाई याबद्दल झाली पाहिजे. माझ्या- पोलिसांनी सुद्धा याची दखल घ्यावी. माझ्या- पोलिसांनी सुद्धा याची दखल घ्यावी. माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली. तुमच्या प्रश्नाची उत्तर आता पोलीस देतील. पोलिसांना या देऊ सगळ्या दे. एक तर खुनाच्या अविनाश आरोपाखाली पाटील- तुमचे लोक तुरुंगात आहेत. अविनाश- आणि तुम्ही असं काहीतरी बोलताय. अहो, मला एक मिनिट. आमच्या अभय एकाही- वर्तक स्क्रीनवरून जातील. आमच्या- अभय आमच्या वर्तक एकाही- स्क्रीनवरून जातील. सचिन सावंत, या ठिकाणी तुम्ही इथून जा. तुम्ही इथून जा. 100 तुम्ही इथून निघून जा. कॅमेरामध्ये तुम्ही इथून निघून जा. ठिकाणी तो माईक काढा आणि निघून जा. मला अशा प्रकारे खोटं बोलणाऱ्याला इथे अजिबात स्थान दे. तुम्ही इथून निघून जा. तुम्ही इथून निघून जा. मला खोटं माध्यमांचा खोटा वापर. तुम्ही निघून जा. तुम्ही निघून जा. तुम्ही निघून जा. खोटारड्या प्रक्षोभक माणसाला यांना घेऊन जा बाहेर. यांना घेऊन जा बाहेर. यांना बाहेर घेऊन जा. माध्यमांचा याच्या पुढे सनातनाचा प्रतिनिधी इथे येणार नाही. याच्या पुढे सनातनचा प्रतिनिधी इथे येणार नाही. खोटं बोलणाऱ्याला इथे स्थान नाही. खोटं बोलणार इथे. तुम्ही निघून जा. अभय वर्तक तुम्ही ताबडतोब निघून जा. अभय वर्तक तुम्ही या स्टुडिओ बाहेर निघून जा. नाही तर माझी माणसं तुम्हाला घेऊन जातील. प्लीज निघून जा. निघून जा. निघून जा. मी फक्त गेट आउट म्हणत नाहीये, एवढं लक्षात घ्या. ही माणुसकी आहे. पण तुम्ही निघून जा इथून. याच्या पुढे सनातनच्या प्रतिनिधीला या चॅनलवर स्थान नाही. जे लोक खोटारडेपणासाठी अशा प्रकारे गैरवापर करतात त्यांना इथे स्थान नाही. सनातनच्या साधकांवर खुनाचे आरोप आहेत. दाभोळकर असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, अशा माणसांनी इथे येऊन हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करावं हीच गोष्ट लाजिरवाणी आहे. आणि जे काय ते बोलले मला सचिन